शेतकरी केंद्रित सक्षम आकृतिबंध तयार करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ पुणे व संलग्न संघटनांनी संपूर्ण महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने आंदोलन पुकारले आहे. शासनाने प्रस्तावित केलेला आकृतिबंध शेतकरी तसेच कृषी विभागातील तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हिताला बाधक असल्याचा आरोप महासंघाने केला आहे. या संदर्भात महासंघाच्या वतीने 19 ऑगस्ट रोजी कृषी मंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून प्रस्तावित आकृतिबंधाला तात्काळ स्थगिती द्यावी, अनुभवी व सेवानिवृत्त अधिकारी तसेच संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली नवीन तज्ज्ञ समिती गठीत करावी आणि या समितीमार्फत शेतकरी हिताचा सक्षम आकृतिबंध तयार करावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. महासंघाने दिलेल्या आंदोलनाच्या कार्यक्रमानुसार 24 व 25 ऑगस्ट रोजी काळी फीत लावून निषेध, 27 ऑगस्ट रोजी व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडणे, 28 ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत काम, तर 31 ऑगस्ट 1 सप्टेंबर दरम्यान लेखणी बंद आंदोलन व बैठकींना अनुपस्थिती नोंदवण्यात येणार आहे. त्यानंतर 2 व 3 सप्टेंबर रोजी जिल्हा व आयुक्तालय स्तरावर सामूहिक रजा घेऊन धरणे आंदोलन करण्यात येणार असून मागण्यांची दखल न घेतल्यास 4 सप्टेंबर 2026 पासून संपूर्ण महाराष्ट्रात बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा महासंघाने दिला आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन अधिक तीव्र झाल्यास शेतकऱ्यांच्या अत्यावश्यक कृषीविषयक कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने तातडीने या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून तोडगा काढावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ व संलग्न संघटनांनी केली आहे.